नमस्कार, मी डॉक्टर भूषण प्रकाश उगाळे. मी श्री साईनाथ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे न्यूरोसर्जन म्हणून पूर्ण वेळ कार्यरत आहे. तसे पाहिले तर न्यूरोसर्जरीमध्ये हेड इंजुरीज, ब्रेन स्ट्रोक्स, ब्रेन ट्युमर्स किंवा स्पायनल डिजनरेटिव्ह डिझिजेस जसे स्लीप डिस्क वगैरे हे महत्त्वाचे आजार येतात. तर आज आपण हेड इंजुरी बद्दल थोडं जाणून घेऊया. हेड इंजुरी कशामुळे होते? तर हेड इंजुरी जे रस्त्यावर अपघात घडतात किंवा फॅक्टरीमध्ये अवजड अशी वस्तू आपल्या डोक्यावर पडल्यावर जो आघात होतो त्याच्यामुळे होतात, किंवा एखाद्या कन्स्ट्रक्शन साईटवर जो कारागीर असतो तो स्लॅबवरून खाली पडतो किंवा त्याच्या डोक्यात वीट दगड पडते, अशामुळे या वेगवेगळे हेड इंजुरीज होतात. तर हेड इंजुरीज झाल्यावर सर्वप्रथम आपण काय केलं पाहिजे? तुम्हाला जर गंभीर स्वरूपाची हेड इंजुरी झालेली असेल तर तो सीटी स्कॅन करण्याचा सल्ला देऊ शकतो. सीटी स्कॅन मध्ये जर असे आढळून आले की मेंदूला कमी स्वरूपाचा मार आहे तर याची ट्रीटमेंट औषधांनीच पूर्ण होऊ शकते. समजा मेंदूभोवती रक्त साकळलेलं असेल, कवटी फ्रॅक्चर असेल, मेंदूच्या गाभ्याला जखमा झालेल्या असतील आणि मेंदूला आलेल्या सूजमुळे जर छोट्या मेंदूवर दाब निर्माण होत असेल तर अशा वेळी तातडीने आपल्याला ऑपरेशन लागण्याची शक्यता असते. या अपघातांमध्ये मेंदूला इजा झाली आहे हे कसे ओळखावे? तर अपघात झाल्या पेशंट समजा बेशुद्ध झाला, त्याला उलट्या झाल्या, कानातून नाकातून रक्त आले, फिट्स आले, तर समजायचं की आपल्या मेंदूला मार लागलेला आहे आणि हे आपण गांभीर्याने घेतले पाहिजे. अशा वेळी आपण पेशंटला लगेचच जवळच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे आणि तिथे न्यूरोसर्जनला, ऑर्थोपेडिक सर्जनला, जनरल सर्जनला दाखवायला पाहिजे. डोक्याला मार लागल्यावर जर मेंदूला गंभीर इजा झालेली असेल तर त्यास लगेच उपचार मिळणे आवश्यक असतात. श्री साईनाथ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे आपल्याला हेड इंजुरीसाठी सर्व आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. श्री साईनाथ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सातपूर, नाशिक येथे आपल्याला मिळतो तज्ञ व अनुभवी डॉक्टरांचा सल्ला, अत्याधुनिक ICU सुविधा व वेळेवर निदान करणारी यंत्रणा.